राधे राधे. आज आपण आलो आहोत वृंदावनातील पवित्र भूमीत आणि आज आपण एक अनोखं मंदिर, भव्य मंदिर बघणार आहोत, जे आहे रंगनाथजी मंदिर. हे मंदिर इतर मंदिरांपेक्षा खूप वेगळं आहे. तुम्ही जर बघितलं, याची जी उंची आहे, ते गोपुरम दगडी स्तंभ यासारखी आहे आणि याच्यावरती खूप सुंदर अशा नाजूक शिल्पकलाही केलेल्या आहेत. या मंदिराचा आसपासचा परिसर एवढा मोठा आहे, प्रचंड आहे. मीन्स स्टार्टिंगला असं वाटलं होतं जसं की किल्ला वगैरे असतात बघा, त्यामध्ये किती मोठे-मोठे दगडी काम केलेलं असतात किंवा खूप स्पेस ठेवतात, तशी त्या मंदिराची आसपासचा एरिया आहे. जितकं-जितकं चालत जाऊ तिथे-तिथे आपल्याला नवीन-नवीन गोष्टी बघायला मिळतात. जसं की आता जेव्हा मी इथून एंट्री केली होती, तेव्हा आम्हाला हे भव्य मंदिर दिसलं होतं. आतमधून जेव्हा आम्ही एंट्री केली त्यानंतर, हे शीश महल आहे ॲक्चुअली. याच्या आतमध्ये गेल्यानंतरचा पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. हा जो स्तंभ आहे, हा पूर्ण सोन्याचा आहे. म्हणजे त्याचा जो पत्रा त्यांनी तयार केलेला आहे, हा पूर्ण सोन्याचा आहे आणि खूप जुनं म्हणजे 1851 मध्ये ते बांधलं गेलं होतं. हे शीश महलमधील दृश्य आहे. याच्या अलीकडे काच असल्यामुळे एवढं स्पष्ट दिसत नाहीये. हे जे आहे अ, कृष्णांनी त्यांच्या बालव्यवस्थेमध्ये ज्या रासलीला खेळल्या होत्या मीन्स त्याचे त्यांनी छोटे-छोटे प्रतिबिंब बनवलेले आहेत स्टॅच्यू स्वरूपामध्ये. इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहे. जसं की इथे खाली नावं पण मेन्शन आहेत. हे नृसिंह महाराज आहेत. त्यांचा अवतार आहे. त्याच्यानंतर पुढे तुम्ही बघू शकता. ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी जर तुम्हाला बघायच्या असेल, तर तुम्ही या मंदिरात नक्कीच भेट देऊ शकता. हे वृंदावनमध्येच आहे. रंगनाथजी मंदिर असं या मंदिराचं नाव आहे. इथे बघा तुम्ही बघू शकता. इथे श्रीकृष्णाचा मत्स्य अवतार आहे हा. आणि इथे त्यांनी जे स्टॅच्यू बनवले आहेत, हे थोडेसे हालचाल पण करतात. आता व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर दिसत नाहीये. पण जसं की कृष्णांचा हात वरती खाली होता, त्यानंतर फुगडी खेळताना त्यांचे सगळे स्टॅच्यू असे हलतात. प्रत्येक स्टॅच्यूमध्ये त्यांनी काही ना काहीतरी असं अट्रॅक्टिव्ह बनवलं आहे, जेणेकरून ते रिअल वाटावं म्हणून. ह्या ज्या गोष्टी तुम्हाला दिसतायत, हे एकदम जुन्या काळातल्या रिअल गोष्टी असं ते तिथले जे काका आहेत ते म्हणत होते. आणि आम्ही त्यांना विचारलं सुद्धा, की किती वर्षापूर्वी आहे हे मंदिर किंवा ह्या सगळ्या वस्तू? तर ते बोलले, की 150 वर्षापासून बनवलं आहे. तुम्ही हा हत्ती पण बघितला ना, खूप वेगळ्या प्रकारे बनवलाय. आत्ताचे हत्ती तुम्ही बघितले आर्टिफिशियल बनवलेले आणि ह्यामध्ये तुम्हाला जमीन आसमानाचा फरक दिसेल. एवढा डिफरन्स दोघांमध्ये आहे. 1851 साली सौदामिनी दासी नावाच्या एका श्रीमंत दाक्षिणात्य भक्ताने हे मंदिर बांधलं होतं आणि या मंदिराचं जे बांधकाम केलं आहे ते इतर मंदिरांपेक्षा फार वेगळं आहे. या मंदिराचं जे प्रवेशद्वार आहे ते तमिळनाडूतील मंदिराची आठवण करून देतं आणि याची जी मुख्य देवता आहे ते रंगनाथजी म्हणजेच विष्णूचं स्वरूप आहे. याच्यामध्ये ज्या काही वस्तू तुम्हाला दिसतायत, ह्या सगळ्या वस्तू 150 वर्षापासून इथे ठेवलेल्या आहेत. असं ते काका तिथले आम्हाला बोलत होते. नंतर आम्ही शीश महलमध्ये गेलो.
तिथे जाण्यासाठी पण तिकीट लागतं. मग आम्ही सगळी तिकीटं एकदाच काढली होती. ₹30 घेतले आमच्याकडून. शीश महलचं ह्याची एक गोष्ट एवढी भारी की त्यांनी ना शीश महलमध्ये प्रत्येक छोट्या-छोट्या काचांपासून पूर्ण एक रूम होती, मीन्स ती बनवली, सजवली होती त्यांनी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या हाईटीच्या पण जास्त मोठ्या-मोठ्या काचा दिसतील. यामध्ये आपण जर मध्यभागी थांबलो, तर आपल्या पूर्ण बाजूला आपल्याला आपलंच प्रतिबिंब दिसेल. कलरफुल काचांमध्ये पण त्यांनी डिझाइन केली होती आणि छोटा स्पेस पण त्यांनी यात सोडला नव्हता. त्यानंतर इथे एक कुंड पण होतं. ही कुंड जी आहे याच्या चारही बाजूंनी डोर होता. म्हणजे तिथून कुठूनही कोणीही त्या कुंडामध्ये प्रवेश करू शकतं, असं त्यांनी हे बनवून ठेवलं होतं. आणि यातली सगळ्यात अद्भुत गोष्ट जी मला वाटली होती ती या मंदिराची. यामध्ये तुम्ही जर बघितलं, तर भगवान विष्णू आणि श्री लक्ष्मी संगनायिका आणि भगवान गरुड यांची मूर्ती त्यांनी ठेवलेली आहे. या मंदिरातलं सगळ्यात भारी हीच प्लेस होती, कारण की इथे त्यांनी बरोबर एका टायमामध्ये ते नगाडा वगैरे वाजवतात आणि मंदिराचं दार ओपन करतात.